आईच्या अश्रूंनी कोणाचे जीवन बदलते आणि एका योगीच्या शापाने किंवा कृपेने कोणाचे भविष्य उघडते. आजचा हा अध्याय तुम्हाला अंतर्मुख करेल. गोपीचंदाच्या जीवनाला वळण देणारी ही कथा आणि जालंधर नाथांच्या अनंत शक्तीचा स्पर्श. जर तुमच्या जीवनात संकटे आहेत, मनात अस्थिरता आहे किंवा प्रपंचात अडकलात, तर हा अध्याय नक्की ऐका. तो तुमचे मन, तुमचे विचार आणि तुमचे कर्म तिने शुद्ध करेल. नवनाथांच्या 14व्या अध्यायाचे श्रवण केल्याने घरातील संकटे शांत होतात, मनातील राग, अहंकार, अस्थिरता कमी होते, चुकीच्या निर्णयापासून संरक्षण मिळते, वैराग्य, समज आणि आत्मज्ञानाची प्रेरणा मिळते, नकारात्मकता दूर होऊन घरपरिवारात शांतता येते आणि सर्वात महत्त्वाचे निर्दोष अवस्था प्राप्त होते, ज्याचा उल्लेख फलश्रुतीत केलेला आहे. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा. समचरणी भक्त तापशमिता, कटिकरना सागरी दृष्टी ठेविता, होसी रंजिता मुनिमानसा, ऐसा स्वामी तू करुणा कर, तरी तू बोलवी भक्तिसार. मागिले अध्यायी कथानुसार, परमकृपे वदविला, त्या कृपेचा बोध सबळ, ब्रह्म उददी पावला मेळ, पात्रा मैनावती सबळ, सरिता ओघी दाटली, ओम नमो ब्रह्मार्णवी, दाटली परी ऐक्यरूप झाली नारी, मोहे पुत्राचे परिवारी, गुंतली से जननी ते, मनासी म्हणे आहा कैसे, त्रिलोचन रायाचे जाहले जैसे, त्याची नीती होईल तैसे, मम सुताचे काय करू, जव जव पाहे त्याते दृष्टी, तव तव वियोग वाटे पोटी, हृदय कवळून जठर वेष्टी, होत असे मोहाने, आहा पुत्राचे चांगुलपण, दिसे जैसा प्रत्यक्ष मदन, परी काय करावे सांगुलपण, भस्म होईल स्मशानी, उत्कृष्टपणे करोनी कष्ट, धाम उभविले अतिश्रेष्ठ, परी वन्ही बळे लागल्या काष्ट, तेवी असे काळाग्नी, पहा पल्लव पत्र झाड, अतिविशाळ लावला पाड, परी गाभारी वेष्टिता भिरुड, उशाशी काळ बैसला, तन्यायी दिसून येत, वाया जाईल ऐसा सुत, की कद्रू लागी चोकट अमृत, फिकरपणे मिरविले, की यज्ञ करुनी कछे दुर्घट, संजीवनीचा केला पाठ, परी देवयानीचा शाप उल्लाट, यत्र व्यर्थ तो झाला, की सुंदर जाया कर्मे जारिणी, परी पतिभयाचा धाकमनी, तेवी तो उशाशी काळ बैसोनी, सकळ जना मिरविला, की कुसुमचेज मृदुलाकार, परी उसा घालुनी निजे विखार, तो सुखनिद्रेचा व्यापार, सुखाला आहे केऊता, तन्यायी झाले येथ, राजवैभव अप्रिमित, परी काळचक्राची सबळ वात, भ्रमण करीत असे पे, ऐसी सदा सर्व काळ, चित्ती वाहे माय तळमळ, परी सुतासी बोध कराया बळ, अर्थ काही चालेना, तो कोणी एके दिवशी शीतकाळ माघमासी, उपरी सहपरिचारी केसी, उष्ण घेत बैसलीसे, ते संधी तो गोपीचंद, चौकी विभागे सकळ स्त्री वृंद, वेष्टुनी स्नान कराया सिद्ध, चंदन चौकी बैसला, चंदन चौकी परिते कैशी, हेमंत गंटी रत्न जैसी, जडाव कोंदणी नक्षत्रांसी, राजवृंदी चमकतसे, सकळ काढूनी अंगीचे भूषण, वरी विराजे राजनंदन, उष्ण उदकी करीत दंत धावन, चौकीवरी बैसला तो सौध उपरी मैनावती, झाली स्वसुता ते पाहती, देखिला जैसा पूर्ण गभस्ती, तेजा माझी डवरला, राजसेवकांचे भोवते वेष्टन, परिचारिका वाहती जीवन, परी त्या मंडळात नृपनंदन, चांगुलपणी मिरवितसे, जैसा अपार नक्षत्र पंक्ती, आव्हानी उडू गणपती, की हेम चौकी कोंदन स्थिती, रत्न तेजी मिरवत, ऐसा पाहता स्वनंदन, मोहे आले उदरवेष्टन, तेने लोटले अपार जीवन, चक्षुतुनी झराटले, परी ते बुंद अकस्मात, मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त, गोपीचंद चातकाते, स्पर्शावया धावले हो, म्हणाल बुंद चक्षुदकी, नोहे उरते सत्कर्म वाकी, उत्तम फळाते लक्षुनीसे की, व्यक्त जले ते अंगासी, बुंद नव्हती ते चिंतामणी, हरुष केला भोकाचणी, की कृतांत भयाते संजीवनी, भूप शरीरा आदळले, की अर्के पीडित भारी,
नृपजन वेष्टला नगरी, तै ते उतरले घन मनहरी. बुंद वेश धरुनिया, की काळ शुधेचा पेटला. अनळतेने शरीर झाले विकळ, ते संधित होऊन कृपाळू. कामधेनू उतरली, की दरिद्राचे अतिवेष्टन. तैसा येथे मिरवला कुबेर येऊन, तन्याये सुबुंद घन. रावरुधी आदळले, शरीरी होता बुंदलिप्त. तरी उद्भवली लागली त्यात, म्हणून ऊर्ध्व करुनी मूर्धा ते. नभा लागी विलोकी, हृदयी होऊनी रावशंकित. म्हणे बुंद कैसा उद्भवला येत, तरी अंबर झाले असेल व्यक्त. घनमंडळ आगळे, म्हणून ऊर्ध्व करुनी दृष्टी. पाहता झाला नभोपोटी, परी ते निर्मळपणे वृष्टी. झाली कोटुनी म्हणतसे, ऐसा विचार करता चित्ती. दृष्टी गोचरी संभविती, तो रुदन करता मैनावती. निजदृष्टी देखिले, करीत होता दंत धावन. तैसाचे उठला नृपनंदन, उपरी त्वरा वेगी चढून. मातेपाशी पातला, जाताची पदी ठेवून या माता. उभा जोडून हसता, म्हणे सांग जिकवण अर्था. उचंबळली सजननीये, मज सारखा तू ते सुत. राज्याधीश मही व्यक्त, ऐसा असूनी दुःख पर्वत. कोठून येऊ दिला तव चित्ती, पाहे पाहे प्रतापागळा. नवर्णवी बळ बळिया कांत महिपाळा. मिरवती दर्प करंदर्प वे केवळा. करभारा ते योजिती, ऐसी असता बळसंपत्ती. बोलले कुणी दुःख सरिती, तरी मम कोपाचा दाहक गभस्ती. सावरेल कोणा ते, जेणे पाहिले असेल नैनी. उगीच तीव्र दृष्टी करोनी, तरी तयाचे क्षणे चक्षु काढूनी. तव करी माये ओपी न गे, किंवा दाविले असे बोटी. परी तीच बोटे काढीन शेवटी, तरी कवन अर्थ उदेला पोटी. रुदन कराया जननीये, अष्टविंशती स्त्रीमंडळ. की त्यांनी ओपिले कडवट फळ, तरी शिक्षा करुनी तया सबळ. मोक्षपंथा मिरवीन, किंवा माझे दृष्टी सेवेशी. उदय पावला अंतरशेषी, म्हणून उदय शोकानिशी. दर्शवली त्वा माते, तरी कोणता कवनार्थ. माते वदे प्रांजळवत, कामनी वेधक असेल चित्त. ते तोची वेध निवटीन मी, मनसील कार्य आहे थोर. करू न शके सूत पामर, तरी हा देह वेचुनी समग्र. अर्थ तुझा पुरवीन मी, जरी ऐशिया दृष्टी. अंतर पडेल काय पोटी, तरी धिक्कार असो मज शेवटी. पुत्रधर्म मिरवावया, मग श्वान सुकर काय थोडी. अवतार मिरविती द्वारी पवाडी, याची नीती तया प्रौढी. निर्माण झालो मी एक, आहा पुत्रधर्म मग कैसा. माता पिता दुःखलेशा, पाहुनी चित्ती परिहरुषा. भूभार तो नर एक, आपण मिरवी राणीमा प्रकरणी. माता पिता दैन्यवाणी, तयाचे भारे सकळ मेदिनी. विभळ दुःखे होतसे, कांते लागी शृंगार व्यक्त. मातेसी वसन नेसावया भ्रांत, तयाचे भारी धरा समस्त. विवळ दुःखी होतसे, कांतेसी नेसावया वस्त्रे भरझरी. माता ग्रंथी चिरसावरी, तयाचे भारे सकळ धरित्री. विवळ दुःखे होतसे, कांतेसी इच्छा समान देणे. मातेसी खावया न मिळे अन्न, तयाचे भारे पृथ्वी सधन. विवळ दुःखे होतसे, कांतेसी बसावया उंच आसन. मातेसी कष्टवी दासी समान, तयाचे भारे धरा रत्न. विवळ दुःखी होतसे, अरंभे समान कांता ठेवी. भूता समान माता मिरवी, तयाचे भारे धरा देवी. विवळ दुःखी होतसे, जन्म घेतला जेचे पोटी. तिथे म्हणे परमकरंटी, तयाचे भारे धरा हिमपुटी. विवळ दुःखी होतसे, कांता सर्व सुखाचे मिळी. माता दुःखी अश्रू ढाळी, तयाचे भारे धरा विवळी. अति दुःखी होतसे, कांते लागी मृदू भाषण. मातेचे हृदयी खोची बाण, तयाचे भारे धरा रत्न. विवळ दुःख होतसे, आपण मिरवे रणी वासरसा. पितया काळा मातंग जैसा, तयाचे भारे धरा क्लेशा. विवळ दुःखी होतसे, आपण कंठी कुड्या पहुडी. पित्या शिरी बत्त्या जोडी, तयाचे भारे धरा मुख मुरडी. विवळ दुःखी होतसे, आपण बक्षी सदा सुरस अन्न. पितर मागती भिक्षा कदन्न, तयाचे भारे धरा रत्न. विवळ दुःखी होतसे, तरी ऐसी पुत्रसृष्टी. दळावेत गर्भीहून शेवटी, तन्याये अर्थपोटी. माझा न धरी जननीये, जे तुझ वेधक मन कामना. तयासाठी वेचीन प्राणा, परिमाये ओ तव वासना.
पूर्ण करीन निश्चयसी. ऐसे बोलता स्वसुत वार्ता प्रेमाब्दी उचंबळ ला चित्ता. मग हितार्थ रत्न द्यावया हाता वागलहरी उचंबळे. म्हणे बारे ऐकवचन प्रेम उदया चळितो दिव्य रत्न. उदय पावलासी चंडकिरण शत्रुतम निवटावया. तया ठाई अंधकार मज पीडा बा काय करणार. परिसला धल्या वसतीस दरिद्र स्वप्ना माझी नांदे नाहो. बारे तव प्रदापस दर्प पादरज झाले भूप. ऐसे असता कोप कंदर्प माते कोण विवरील. बारे तीव्र प्रतापी स्थावर कसरी तयाचे लेकुरा वारण मारी. हावी पर्यास कवणे परी मिरवुला हे जगाते. राया नरेंद्रा तुझी मी माता माते कोण होय गांजिता. परिचिंता उदरी मोहव्यता शोकतरू उद्भवला. बारे तव स्वरूप पूर्ण अर्क पाहता माते उदेला शोक. म्हणशील जरी अर्थदायक कवणापरी उदेला तो. बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्क प्रमाण. परी काळ असता चळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो. पहा आहा पार तो स्वरूपा दिवी अंतिवेष्टी वडवा नळ संधी. पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी. अस्थि जळल्या काष्टा समान लोम दाहिले जेऊ ते तृण. मांस स्नेहाचे होऊन शोषण स्वरूपाते लोपला तो. तव त्या भयाची हुडहुडी मोठी बारे मज उदेली पोटी. तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे. बारे कृतांत महिविकार दुषदूषित वारंवार टपुनी बैसला. जैसा मांजर मूषकाते उचलावया. जैसा व्याघ्र जपे गाई की मी नवेची बगळा प्रवाही. तैसे जगाते तन्यायी कृतांता हारे नटला असे. तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकून योजावा पिंजरी मेळ. बारे ते भयाचा वडवानळ मग स्पर्शणार नाही देहाते. बारे विकार डंकी दुःख तेची वेचिल्या सकळ सुख. कंटकी धरिल्यास सकळ वृच्चिक वेदने ते मिरवेना. ऐसे परी रचुनी युक्ती सकळ धारावी कृतांत गती. व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने. आपण आपले पहावे हित सारा सारा नरदेहात. पाहे वैश्य करुणी रघुनाथ चिरंजीव झाला बिभीषण. पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू आराधी नरवेशा. तो श्री गुरु वरदेवा अमरपणे मिरविला. त्याची नारदासी कृपाघन बोलला श्री व्यास मही कारण. तेने पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा. त्याचा कौशिक अनुगृहीत तेने करोनी शरणागत. कृष्ण या आज्ञवल्की तारुणी निश्चित तेने तारिला रामानुज. ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्म सनातन. तेवी तू बाळा माझा नंदन जगा माझी मिरविका. ऐसे बोधिता मैनावती संपली इथून तिची उक्ती. परिस्रोते कविते संप्रदाय पुस्ती सांगा म्हणती चातुर्य. ऐसा प्रश्न कवी पाहुनी सांगे संप्रदाय पूर्ण. रामानुजापासून योगिया संत पै झाला. तयापासून मुकुंदराज मुकुंदराजाचा जैतपाल भोज. जैतपालाचा धर्मानुज बोधल्या दिक पै त्याचे. या परी द्वितीय संप्रदायी माता सुता ते लोटी बोध प्रवाही. उमेने आराधुने शिव गोसावी चैतन्य संप्रदायी मिरविला. त्याने बोधिला कपिल नामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी. राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य. केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य. हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संतगणी मिरवितो. या परी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय. परी प्रथम बोधिला कमलोद्धव हंसरूपे श्री विष्णूने. तेवी तिचे सकळ हित अत्रीने घेतले सकळ पंत. अत्रीपासून झाले दत्त तयापासून नाथ सकळ. या परी संप्रदाय पाहे चौथा नंद महिते आहे. सूर्यापासून याज्ञवल्की आहे. ब्रह्मवेता मिरविला तयापासून सहजानंद. सहजानंदाचा कुर्म अवतार प्रसिद्ध. कुर्माने उपदेशिला ब्रह्मानंद. ब्रह्मानंदाचा योगानंद की. योगानंदांचा चिदानंद जगी मिरवित आहे प्रसिद्ध. तरी तुवा गोपीचंद हित करुणी घेई का. तेने करुणी अमरपणी जगी मिरविसी महाप्राज्ञी. वास्तव बारे माझे नैनी अश्रू लोटले तुझ लागी. या उपरी बोले नृपनाथ बोलसी माते सत्यार्थ. परिप्रस्तुत काळी ऐसा नाथ कोण मिळेला म्हाते. मुळीच असेल अमरपणी जो ओपील अपरवाणी. ऐसा गोचर आम्हा लागोनी
कोठुनी होईल जननीये. ऐसी एकुणी तयाची माता बोलती झाले त्या ते बारे तैसाची आपुले गावात जालिंदरनाथ मिरवला. स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करील ब्रह्म सनातन. तरी तू काया वाचा मने करून शरण जाई तयासी. बारे तुझे वैभव थोर राजकारणी कारभार. परी माईक सकळ विस्तार लया जाईल बाळका. तरी तन मन धन प्राण शरण रिघावे तया कारण. आपुले हित अमरपण जगा माझी मिरविका. ऐसे कोणी मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन. म्हणे माते तयासी शरण जालिया योग्यता फिरावे. सकळ टाकुनी सुखसंपत्ती राजे वैभव दारासुती. आप्तवर्गादी सोयरे जाती टाकुनी योग कैसा करावा की. 12 वर्षे माते भोगू दे सकळ वैभवाते. मग शरण रिघुनी त्याते योगा लागी काशी नकी. कशीन तरी परी कैसा मिरवीन ब्रह्मांडात ठसा. की उत्तान पाद राज सुता परी शिक्का. जगा माझी मिरवीन. माता म्हणेन बाळा परी येसी पळ घडी भरोसा नाही देहासी. तेथे संवत्सर म्हणता 12 देखिले कोणी बाळका. चित्त वित्त आणि जीवित्व आपुले अचळ नोहे अशाश्वत ठेले. क्षणेक काय होईल न कळे क्षणभंगुर वर्ततसे. बारे उदका वरील बुडबुळा कोण पाहिल अश्वाशत चाडा. वंध्यापुत्रे घेतला वाडा मृगजळा केवी तृषार्थ. तेवी बारे सहज स्थिती बोलता नये अश्वाश्वती. स्वप्न प्रवाही इंद्रपदासी भोगीत खरे न मानावे. तन्यात आभास पर सकळ मिरवितसे चराचर. त्यातून कोणी एक अरणशूर शाश्वत पदा मिरवितसे. शुक्र दत्तात्रय कपिल मुनी व्यास वसिष्ठाची मांडणी. प्रल्हादादिक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले. नाही तरी होता ती थोडी सकळ बांधिली प्रचंड बेडी. परी यमरायाच्या रक्षकवाडी एक सरा कोंडिली. म्हणून बारे सांगते तुझ शाश्वत नोहे काळ समस्त. कोणी घडी घडेल केऊत अक्कल कळा कळेना. ऐसा बोध माता करिता लुमावंती तयाची कांता. गुप्तवेशे श्रवण करिता हाय हाय म्हणतसे. म्हणे माता नोहे पापिणी पुत्रासी योजिती पुत्रकाचणी. ऐसी राज्य विभो मांडणी जोग देऊ म्हणतसे. तरी राज्यासी आली विवशी उपाय काय करावा यासी. रामा सारिका पुत्र वनवासी कैकईने धाडिला स्वभ्रताराचा घेतला प्राण. चतुर्थ पुत्रा लाविले रानो रान. अतन्याय आम्हा कारणे देव शोभला वाटतसे. दुष्ट स्वप्न दृष्टी येता तरकी मानिती विनाश चित्ता. म्हणता प्रवेशली दुःख व्यता तरी देव शोभतात. दासदासी आपले हाती आज्ञे माझी सकळ वर्तती. ते अवज्ञा करून उत्तर देती तरी देव शोभला जाणावे. सहज ठेविले धनुमांदूस पुढे काढू जाता कार्यास. तेन सापडे ठेविल्यास तरी देव शोभ जाणीजे. सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता नृत वाटे चावटी. लोक बैसती चेष्टे पाटी तरी देव शोभ जाणीजे. आपले धन लोकांवरी साचे ते मागू जाता स्वये वाचे. ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव शोभ जाणीजे. आपली विद्या तीव्र शस्त्र शत्रुकांनी विनाश पात्र. ती कार्यार्थ न मिरवी स्वतंत्र तरी देव शोभ जाणावा. नसता वाकुडे पाऊल काही नागविला जाय राजप्रवाही. नसत्या कळी बैसल्या ठाई तरी देव शोभ जाणीजे. आपुला शत्रू प्रतापापुढे मिरवी जैसा अतिबापुढे. त्या शरण रिगता आपुले चाडे तरी देव शोभ जाणीजे. लोका उपकार केला विशेष तेची लोक मानिती. आपुला त्रास पाहू नका म्हणती मुखास तरी देव शोभ जाणीजे. नसता आधी मधी उतरा नसतीच विघ्ने येती घरा. तेची करणे परिहारा देव शोभ जाणीजे. गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ असुनी वाढे गृहात कळ. आपुले न चाले काहीच बळ तरी देव शोभ जाणीजे. तरी हेच नीती उपदेश माता करील आहे पुत्रास. तरी बरवे नो हे हा विनाश. जगा माझी मिरवेल तरी त्या द्वंद्व सुखाची कहाणी. पेटेल महावडवा नळवन्नी राजवैभव हे अब्धी पाणी. भस्म करील निश्चय ऐसा विचार करुनी मानसी. लुमावंती प्रवेशे स्वसदनासी. एरीकडे मैनावतसी उत्तर देत नरेंद्र.
म्हणे माय ओ तव कामिनी ऐसेची आहे वेदकमणी, तव त्या स्वामीची करणी निजदृष्टी पाहिन ओ, माझे मज लागी हित ते द्यावया असेल सामर्थ्य, शोध शोधिता भक्तिपंत सहज दृष्टी पडेल ओ, मग मी सोडून सकळास तन मन धन ओपीन त्यास, तू येथून वाईट चित्तास सहसा न मानी जननीये, ऐसे व दोन्ही समाधानी नृप गेला स्नाना लागून एरीकडे अंतपुर सदनी, काय करी लुमावंती परमावडत्या स्त्रिया 5-7, तयाच्या आज्ञेत रूपनाथ पट्टराणी या प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती, तयासी पाठवणी परिचारिका बोलविल्या सद्विवेका, त्यात लुमावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची, वेगे मांडुनी कनकासन बैसविल्या प्रीती करून, तांबुलादी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा, बाई ओ बाई विपरीत करणी मैनावती राजजननी, विक्षेप पेटला तिचे मनी, काय सांगू तुम्हा ते कोण गावात आला हेला, जालिंदर ऐसे म्हणती त्याला, त्याचा अनुग्रह देऊन या रायाला, जोग देऊ म्हणतसे ऐसे वैर भोगवी माता सुत, निश्चय करून केला घटपटीत, रायासी बोधिता श्रवणी मात, सकळ झाली ओ बाई, मग राजवैभव सकळ नासले, स्तंभ भंगल्या सदन पडिले, मुळीचे अर्का लागी गिळले, मग अंधकार सर्वस्वी, मग आपण 28 सती, असूनी काय करावी मती, परचक्र येऊन सकळ संपत्ती, विनाशा ते पावे ओ, परी येऊ ते अर्थार्थी, कैसी करावी ती युक्ती, सांगावी आधी योजनी सबळमती, केली या कारण मोडावे, अगेवन्नी म्हणू नये लहान, तो क्षणे जाळील सकळ सदन, तरी त्या ते करुणी सिंचन, विझोनिया टाकावा उषा घातला विखार, मग सुखनिद्रा केवी येणार, विष भेदुनी गेल्या जटर, जीवित्व काय वाचेल, तरी प्रथमची सारासार, करुणी मोडावा सकळ प्रकार, ऐसी बुद्धी रचुनी सार, सुख संपत्ती भोगाकी, ऐसी एकुणी तिचेही युक्ती, मग वितर्क वितर्क करती त्या युती, नाना बुद्धी विलाप दाविती, परी निश्चय न घडे कोणाचा, या परी विशाळ बुद्धी युती, विचार काढी लुमावंती, सुढाळपणी नेटका आपल्या गावात, जालिंदर जोगी असे वैराग्य पर, तरी तयाचा अपार करुणी थोर, निर्दळावा सर्वस्वी, निर्दळावा तरी कैसे रीती, तयाच्या भक्तीसी मैनावती, आहे तरी राजया प्रती, निवेदावे कुडे भावे, तरी तो तुमचा वनवसवसा, ग्रीवे मिरवितसे भवार्थ फासा, म्हणून युक्ती रचली मानसा, गाडपणी ऐकावी की निवेदावे तरी कैसे, कामनावरे मैनावतीस म्हणून चित्ती उदास, जालिंदर भोगितसे, जालिंदराचा अनुग्रह देऊनी जोगी करावा राजिया कारण, मग करुणी पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी, मग तो गेलिया दूरदेशी गृही आणुनी, जालिंदरासी बैसवूनी राज्यासनासी, सकळ सुखा भोगावे ऐसे सांगुनी, सकळ रायाते उदय करावा कोपा नळाते, मग सहज विधी जालिंदरनाथ, भस्म होईल त्या माझी, तैसे विषय अति गोड, गोडची म्हणून करावा पुढं, मग ते मिरवे शत्रुचाड, द्वंद्व सुख वाटावे ऐसा विचार करून गोमटा, जात्या झाल्या त्यावर वंटा, एरी सांगे राजपटा, गोपीचंद मिरवला राजकारणी अपार वार्ता, रागरंग कुशळता, मानरंजनी रूपनाथा, दिवस लोटुनी पै गेला, मग निशा उदय तम मांडणी, तेही प्रहर गेली यामिनी, मग पाकशाळेत भोजन करुणी, अंतपुरी संचरला परी लुमावंती, तिच्याची गेला सदनाप्रती, तिने पाहुनी राजाधिपती, कनकासनी बैसविला उचलोनी परमभक्ती मानदार, बैसला आहे मंचकावर गौरवनी षोडशोपचार, प्रेमडोही बुडविला, मग तो राव होऊनी निर्भर, रतिसुखाचा करुणी आदर, यावरी गजगामिनी जोडूनी कर, बोलती झाली रायाते हे महाराज प्रताप, तरणी एक वार्ता ऐकली कानी, परिवदता भयकी मनी, संचरता आहे महाराजा, जरीने बोलावे ठेवून गुप्त, तरी महा अनर्थाचा पर्वत, वधूत व तरी भयात चित्त गुंडाळा घेतसे, ऐसे उभय पाहता अर्थ, भ्रांती माझी पडले चित्त, तरी सुख शब्दाचा सरुनी वात, वार्ता अवघड महाराजा, ऐसे कुणी राव बोलत, म्हणे सकळ सोडूनी भयाते निर्विकार कवन अर्थ असेल तैसे कळविजे, एरी म्हणे द्याल भाष्य, तरी चित्त सोडील भयधरीस, मग
खरे खोटे बरे रत्नास तुम्हाला गे अर्पिन ते. ऐसे वचन रूप एकता मग करतळ भाष झाला देता. म्हणे मम दर्प भयाची व्यथा सोडून वार्ता बोलकी एरी. म्हणे जी एक कुडे मातेन रचले तुम्हा पुढे. जालिंदर योगी विषय पाडे वश्य केला आहे की. परी तुमचा भयाचा संदर्भ कळंगी विरला विषय कंदर्प. तेने करुणी बुद्धी कृप तिने वारेली आहे जी. तुम्हासे अनुग्रह देऊनी त्याचा वेश द्यावा योगियाचा. मग तीर्थाटनी योग तुमचा बोळवावे तुम्हा ते. तुम्ही गेली या तपा कारण दूरदेशी विदिशा कारण. मग जालिंदरा प्रति आणून राज्यासनी ओपावा. ऐसे प्रकरणी सहजस्थिती श्रुत मात झाले आम्हा प्रति. परी आमुचे सौभाग्य नीती भाग्यार्क दिव्य झाले. आमुचे कुंकुम होते अचळ म्हणून दृष्टी आले ऐसे फळ. या परी तुम्हा नृपाळ वाईट बरे विलोका. ऐसी कोणी तीची वार्ता उचंबळला क्रोधा नळाचा माथा. मग अनर्थ नळाच्या शाखा दाविता भयंकर रूपी झाला असे. मग तो क्रोधन वदवे वाणी प्रत्यक्ष आला वडवा नळाग्नी. नाथ जालिंदर समुद्र पाणी प्राक्षावया शोभला. मग तो उठोनी तैसेची गती बाहेर दायतो नृपती. मंत्री बोलवून सेवका हाती जालिंदरा पाहोचला. शीघ्र आणूनी कामठ्यासी गती योजली कुपासरसी. नाथ जालिंदर ते उद्देशी तया माझी लोटीला. अश्वलिद न गणती तेथे सर्वत्र पडली होती. ती लोटोनी गर्तेवरती नाथ जती बुजविला. ऐसे गुप्त करुणी प्रकरण रावसेवी आपुले स्थान. परी सेवका ठेविले सांगून मात बोलू नकाही. जरी होता मुखलंपट मम स्रोती आलिया नीट. त्याचे करीन सपाट यमलोकी मिरवीन की. ऐसे कुणी भयंकर वार्ता दर्पसिंह तो योजनी माता. रागेला परी सेवक चित्ता धुसधुसी मिरवी तसे. इतुके प्रकरणी मध्य यामिनी झाली म्हणून नेणती जनी. अर्कोदयी पाहिला स्वामी म्हणती उठून गेला असे. एक म्हणती त्याचे येथे काय स्वइच्छे बसावे वाटेल तेथे. हा ग्राम नव्हे आणिक राय ग्रामवस्ती विराजला. ऐशी भूतांची भूतवाणी प्रविष्ट झाली जगाला गुणी. की जालिंदर गेला येथुनी मही भ्रमण करावया. ऐसी वार्ता नगर लोकी उठली कोणी परिचारित की. त्याई जाऊन या सद्विवेकी मैनावतीस सांगती की महाराज आपला गुरु वस्तुफळाचा कल्पतरू. उठोनी गेला कोठे दुरू मही भ्रमण करावया. ऐसे कुणी मैनावती असंतोषली परमचित्ती. म्हणे मम सुताचे दैवाप्रती लाभ नाही आतुडला. ऐसे म्हणून संकोचित नेत्री प्रेमाश्रू ढाळीत. एरीकडे जालिंदरनाथ कैसे स्थिती राहिला तरी अवश्य भविष्य जाणणार. आणि मैनावतीचा लोभ अपार आणि शत्रू मित्र पाहणार. एक रूपी समत्वे ना तरी परम प्रतापी वासरमणी. क्षणे टाकील ब्रह्मांड जाळूनी तो भद्र ज्याची विपर्यास करणी. तुष्ट जैसा राहिला तो द्वंद्वातीत मूर्तिमंत. दंभरहित स्वरूपी मिरवित निसंग ममता विरहित. कार्य जाणोनी असो गर्ते माझी यतीनाथ. वज्रासनाते घालूनी खालते आकाशशास्त्र प्रेरुनी भोवते. स्वस्थचित्ती बैसला आकाशास्त्र असता भोवते. लिद बिरवेस भोवते या परी आकाशास्त्र माथा. वज्रास्त्र थापिले तेणे करुणी अधरस्थळी. लिद मिरवली आहे शिरी एरीकडे अंतपुरी. जनवार्ता समजली नाथ जालिंदर गेला निघून. मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान. बरे झाले म्हणती निधान. येऊनी पहुडल्या सेजेसी या परी पुढे सुरस. धुंडीसुत सांगेल श्रोती अस तरी सर्व श्रोती टाकून आळस. अवधान द्यावे पुढारा मालू धुंडी नरहरिवंशी. कथा वदेल नवरसी परी वारंवार श्रोत्यासी. कृपा अवधान मागतसे स्वस्ती श्री भक्ती कथा सार. संमत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर. चतुर्दशाध्याय गोळ हा अध्याय 14वा. ओव्या 199. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार चतुर्दशाध्याय समाप्त. नाथांच्या कृपेची ही श्रवण माधुरी जर तुम्हाला शांतता दिली असेल तर हा अध्याय इतरांपर्यंत पोहोचू द्या. कित्येक लोकांना आजही हे अध्याय वाचता येत नाहीत. कधी प्रापंचिक व्याप, कधी वेळेचा अभाव, कधी शारीरिक दुर्बलता, तर कधी वृद्धापकाळातील अडचणी. म्हणूनच ही श्रवणभक्ती मालिका मी तुमच्यासाठी सुरू केलेली आहे.
ज्यांना बसून वाचता येणे शक्य नाही, ज्यांच्या डोळ्यांना दिसत नाही, ज्यांना वेळ नाही, ज्यांच्यासाठी मी नवनाथांच्या चरित्राचे प्रत्येक अध्याय तुमच्या कानापर्यंत पोहोचवत आहे. तुम्ही फक्त ऐका आणि नाथांची कृपा अनुभवत राहा. तुम्ही या व्हिडिओपर्यंत आलेला आहात तर असे समजा की नवनाथांनीच तुम्हाला इथे आणले आहे. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे ही श्रवणभक्ती मोहीम पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत राहा. आपण मिळून नवनाथ ग्रंथाचे सर्व 40 अध्याय पूर्ण करूया. जर तुम्हाला ही मालिका पुढे चालू ठेवावी असे वाटत असेल तर तुम्हीही या भक्तिमय प्रवासाचा भाग बनू इच्छित असाल तर आत्ताच व्यंकटेश ज्योतिष हे चॅनेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, कारण पुढील अध्याय अत्यंत प्रभावी आहेत. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि खाली जय नवनाथ असे लिहून या श्रवणभक्ती मोहिमेमध्ये आपले नाव नोंदवा. आपल्या भक्तिमय प्रवासाला आज इथून सुरुवात होते आणि तो चालणार आहे नवनाथांच्या कृपेने प्रत्येक अध्यायासोबत. प्रत्येक दिवशी भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.